आता मला आर्मस्ट्रॉंगच्या कोर व्हॅल्यूजविषयी सांगा आणि मला मुद्दामून असं विचारायचं आहे की त्या व्हॅल्यू सस्टेन ठेवण्यासाठी बऱ्याच वेळेला विशेष प्रयत्न करावे लागतात, त्याच्यात कधी कधी अडचणी येतात. तर अशा आल्या का आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? फाउंडिंग प्रिन्सिपल्स यातनं त्या कोर व्हॅल्यूज डिराईव्ह होतात नॉर्मली. बऱ्याच वेळा आपण ऑर्गनायझेशन जेव्हा बिल्ड करतो त्यावेळेला आपल्याला एक जगजाहीर व्हॅल्यूज ह्या आपल्याला म्हणजे जाहीर कराव्या लागतात आणि त्या असतात, पण त्या आपल्या कंपनीच्या फाउंडिंग प्रिन्सिपल्समधनं त्या यायला हव्यात. आणि म्हणून पहिल्यांदा फाउंडिंग प्रिन्सिपल्स आमच्या केसमध्ये जी होती, आणि प्रत्येकाची ती वेगळी असू शकतात. बरोबर. जसं आम्ही कंपनी सेटअप करताना पहिलं प्रिन्सिपल होतं की नॉलेज बेस्डच बिझनेस असायला हवा. ज्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये किंवा सोल्युशनमध्ये नॉलेजचा अभाव असेल ते आपल्याला करायचं नाही, कॅटेगोरिकली त्याच्यापासून दूर जायचं आहे. दुसरं फाउंडिंग प्रिन्सिपल होतं ते म्हणजे आपला स्वतःचा ब्रँड आपल्याला बिल्ड केला पाहिजे. कारण बघा 99मध्ये इट वॉज व्हेरी टेम्पटिंग की, आणि मी आय एम एक्स महिंद्रा, ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये माझे मित्र माझ्या जॉबच्या काळातले पण मित्र होते, आणि तिथे जस्ट कोणाला तरी एक हाक साथ घालणं आणि म्हणणं की अरे मी जरा एक जॉब वर्किंगचं मला शॉप सुरू करायचं आहे आणि जरा मला ऑफलोड कर काही काम, हे पॉसिबल होतं, खूप सहजपणे सहजपणे करता आलं असतं. बट तो टेक्नॉलॉजीचा कनेक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं वगैरे हा जो त्याच्या मागचा जो सोशल ॲस्पेक्ट होता त्यामध्ये आम्हाला ते शक्य झालं नसतं, कारण जॉब वर्किंग हे जग एक वेगळं आहे. आणि मी बरोबर चूक असं म्हणत नाही आहे, अनेक लोक तेही सक्सेसफुली करतायत आणि करावंच, कारण त्याच्याने खूप लोकांना जॉब्स उपलब्ध होत आहेत. आणि ते कामच आहे, म्हणजे ते काम कुठेतरी आहेच करायलाच हवं. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे फक्त आम्ही जे प्रिन्सिपल्स ठरवले त्याचा तो हिस्सा नव्हता. आमचं प्रिन्सिपल होतं की नाही, आपल्याला आपला ब्रँड नेम क्रिएट केला पाहिजे. तिसरी गोष्ट, जेही काही करू त्याचा लोकांना उपयोग प्रॉपरली झाला पाहिजे. चौथी गोष्ट, आपण जे क्रिएट करतो ही कंपनी, ही आपल्यानंतर 200 वर्ष पुढे म्हणजे अविरत अशी पुढे चालावी अशी कंपनी क्रिएट करायची. त्याच्यामुळे आमच्याकडे टाईमलाईन अशी 2 वर्षात पिवोट मारा, हे करा ते करा, स्टार्टअपसारखं, म्हणजे आजकालच्या काही स्टार्टअपसारखं देर आर सम स्टार्टअप्स विथ अ व्हेरी कॉन्क्रीट आयडियाज, बट 70-80% स्टार्टअप्स अशी आहेत की एक फंडिंग कुठून तरी येऊ द्या आणि त्याच्यातनं मग काहीतरी पटकन काहीतरी स्केलअप फास्ट काहीतरी दाखवता येईल, आणि लॉस मेकिंग जरी असलं तरी हरकत नाही. एक्झिट, इन्व्हेस्टरसाठी एक्झिट क्रिएट करणं आणि स्वतःचं एक्झिट क्रिएट करणं म्हणजे. पण एनिवेज, आणि त्याच्यात मी बरोबर चूक ह्याच्या डेफिनेशनमध्ये मला जायचं नाही आहे. आमच्या डेफिनेशनमध्ये आम्ही जे क्रिएट करायला घेतलं आहे हे पुढे आमच्यानंतरही 150-200 वर्ष ते चालायला हवं. त्याच्यामुळे ह्याचा पाया हा खूप मूलभूत फंडामेंटल असायला पाहिजे, स्ट्रॉंग. अशा ह्या 3-4 फाउंडिंग प्रिन्सिपल्सवरती आम्ही हा बिझनेस बिल्ड करायचं ठरवलं. आणि म्हणून बिझनेसच्या प्रत्येक साधारणतः 5 ते 6 वर्षाच्या फेजेसमध्ये या फाउंडिंग प्रिन्सिपल्सशी निगडीत आम्ही ब्रॉडकास्टेड व्हॅल्यूज ज्या आहेत आमच्या त्या इव्हॉल्व करत गेलो. व्हॅल्यूज चेंज नाही करत गेलो. तुम्ही कीवर्ड्स काय वापरतात तेवढंच फक्त. सो फॉर एक्झाम्पल, आवर व्हॅल्यूज दॅट वी ब्रॉडकास्ट आर कस्टमर फर्स्ट. आत्तापर्यंतच्या बोलण्यात हा मुद्दा कुठे आला नाही, पण डे वनपासनं म्हणजे आम्ही पोल्ट्री फार्मर्सच्या पोल्ट्री फीड मिल्स बनवत असताना सुद्धा क्वालिटी आणि टाईम, त्यांना दिलेली तारीख आणि कमिट केलेली क्वालिटी ह्याच्यात कधीही कॉम्प्रोमाइज होऊ दिला नाही. 18 तास पॉवर कट असताना प्रणवचं एक फिरतं वर्कशॉप होतं. ज्या शिवारात पॉवर असेल ना तिकडे तो दर 6-6 तासाला असं मुव्हिंग वर्कशॉप असायचं. 6 तास असं 3 वेळा तो दिवसातून फिरायचा. पण का तर दिलेली टाईमलाईन मिस आउट व्हायला नको म्हणून. आता वास्तविक शेतकऱ्यांमध्ये तसा पेशन्स असतो. आम्ही जरी पोल्ट्री फार्मर्सला सांगितलं असतं की हां नाही खूप पॉवरचे प्रॉब्लेम्स होते, तर तुम्हाला दिलेल्या तारखेपेक्षा 1 आठवडा उशीर होतोय, तर त्यांनी काय फार असं म्हणजे गदारोळ केला नसता, ॲब्सॉर्ब झालं असतं ते. पण आमचं प्रिन्सिपल आहे की ओटीफ ज्याला म्हणतात, ऑन टाईम इन फुल, इन टर्म्स ऑफ क्वालिटी, ही दिली गेली पाहिजे. तर कस्टमरला दिलेला शब्द हा पाळलाच गेला पाहिजे, ही काळ्या दगडावरची रेघ. कस्टमर फर्स्ट या एका शब्दाने आम्ही ती व्याख्या करतो. आणि या व्हॅल्यूचे अनेक
8-10 पैलू आहेत, ते मी सगळे आता घेत नाही, पण ते आम्ही ब्रॉडकास्ट करतो. दुसरी गोष्ट रिझल्ट्स ड्रिव्हन. आता काय होतं की बऱ्याच वेळा आपण फक्त एफर्ट्स करत राहतो आणि त्यातनं आउटकम काय आला याच्याकडे दुर्लक्ष होतं. पण एका बिझनेसच्या विशिष्ट चौकटीमध्ये तुम्हाला एक सर्टन कमिटेड रिझल्ट्स हाही देणं आवश्यक आहे. म्हणजे इमॅजिन करा की ऑपरेशन टेबलवरती सर्जननी एक उत्कृष्ट सर्जिकल, म्हणजे आर्टिस्टचा हात असा होता, 6 हात असेल त्याचा, आणि त्यांनी एखादी सर्जरी सुंदर केली, बट द पेशंट डझंट सर्वाईव्ह. विल यू कॉल द ऑपरेशन सक्सेसफुल? So you can't have a case of operation successful but patient is dead. For the operation to be successful, the patient has to be alive. आणि म्हणून त्या दृष्टीने रिझल्ट्स, तुम्ही जे एंड ऑब्जेक्टिव्ह जे अचीव्ह करताय तिथे तुम्हाला रिझल्ट्स अचीव्ह करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो दॅट इज अनदर व्हॅल्यू. आणि हे अचीव्ह करत असताना कुठेही आपले जे मूलभूत इंटिग्रिटी, ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी, याच्यात कॉम्प्रोमाइज होता कामा नये. म्हणून तिसरी ही कोर व्हॅल्यू जी आम्ही मानतो ती म्हणजे इंटिग्रिटी. आणि इंटिग्रिटीची सोपी व्याख्या हे मी नारायण मूर्तींना जेव्हा 2 वर्षापूर्वी भेटलो त्यांच्याकडनं मी उसनी घेतलेली आहे. डुईंग थिंग्स राईट वेन नोबडी इज वॉचिंग यू. ज्या वेळेला सगळेच लोक तुमच्याकडे बघतायत, गव्हर्नमेंटचे लक्ष हे आहे, त्यावेळेला तर सगळेजण सरळच सुतासारखे सरळ असतात. पण ज्या वेळेला नोबडी इज वॉचिंग यू आणि त्यावेळेला जर का तुम्ही ऑनेस्टली तुमचं काम पार पाडू शकत असाल, तुम्ही इंटिग्रिटीला जगत असाल, तर ती माझी इंटिग्रिटीची खरी व्याख्या. आता यामध्ये काय होतं की अनेक लोक जेव्हा तुमच्याबरोबर जोडले जातात, आणि आता मी सांगितलं असं 700+ लोक आमच्याबरोबर काम करतात आणि नाना प्रकारचे लोक बरोबर येणार आहेत, तर याच्यामध्ये आम्ही एक असा 4 ब्लॉकर मॅट्रिक्स असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही रिझल्ट्स आणि इंटिग्रिटी असे जर 2 ॲक्सिस पकडले, तर एक व्हर्टिकल ॲक्सिस आपण समजा रिझल्ट्सचा धरूया आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस जर का इंटिग्रिटीचा पकडला, तर 4 क्वाड्रंट्स तयार होतात. हाय ऑन रिझल्ट्स, लो ऑन रिझल्ट्स, हाय ऑन इंटिग्रिटी, लो ऑन इंटिग्रिटी, असे जे 4 ब्लॉकर पाहिले. आणि ह्या प्रत्येक ब्लॉककडे जर का आपण स्पेसिफिकली आम्ही प्रत्येक व्यक्तीला मग या ब्लॉक्समध्ये साधारणतः बघतो. या प्रत्येक ब्लॉकचं वैशिष्ट्य आहे. लेट अस टेक इट वन बाय वन. पहिला ब्लॉक आहे हाय ऑन रिझल्ट्स आणि हाय ऑन इंटिग्रिटी. अशी जी लोक आहेत ना, ह्या लोकांना आम्ही पार्टनर्स म्हणतो. दे आर नॉट एम्प्लॉईज, दे आर पार्टनर्स. आणि आपल्या ऑडियन्सला मी सांगू इच्छितो की असे जर लोक तुमच्याकडे असतील तर गार्ड देम विथ युअर हार्ट, विथ युअर लाईफ. गार्ड देम विथ युअर लाईफ. दे आर द पीपल हू ड्राईव्ह द कंपनी. हाय ऑन रिझल्ट्स अँड हाय ऑन इंटिग्रिटी. ही लोक दुर्मिळ. दुसरा जो खालचा क्वाड्रंट आहे त्याच्या की जिकडे इंटिग्रिटी हाय आहे पण रिझल्ट्सच्या बाबतीत मात्र लो आहे, या क्वाड्रंटमध्ये आम्ही काय करतो, इथे आम्ही इंटेन्सिव्ह ट्रेनिंग्स कंडक्ट करतो. कारण या लोकांमध्ये इंटिग्रिटी स्ट्रॉंग आहे पण स्किलचा अभाव आहे. आणि युजली अशी लोक ज्यांच्यात इंटिग्रिटी हाय आहे ते स्किल मेकअप करून घेतात. आणि म्हणून या लोअर क्वाड्रंटमधनं अप्पर क्वाड्रंटला त्यांची मुवमेंट ही होणं सहज शक्य आहे. त्यानंतर आला हा तिसरा क्वाड्रंट विच इज लो ऑन इंटिग्रिटी आणि लो ऑन रिझल्ट्स. आता हा ट्रिकी क्वाड्रंट आहे. याला तुम्ही काय कराल? व्हॉट वुड यू से? डिफिकल्ट आहे. यू प्रॉबेबली आस्क देम टू लीव और दे मे नॉट बी विथ यू. आयदर यू यू राईट. कारण जो व्यक्ती रिझल्टही देत नाही आहे आणि इंटिग्रिटीच्या बाबतीतही क्वेश्चन आहेत ज्याचे, तर अशा व्यक्तीला तुम्ही 1-2 वॉर्निंग्स फार फार तर द्याल. करेक्ट. आणि यू विल लेट हिम गो, हिम ऑर हर. आणि देन वी कम टू द लास्ट क्वाड्रंट की जिकडे रिझल्ट्स हाय आहेत आणि इंटिग्रिटी लो आहे. अँड दॅट्स द डिफिकल्ट. आता यू टेल मी व्हॉट विल यू डू. आता या माणसाची इंटिग्रिटी लो आहे आणि रिझल्ट्स मात्र हाय आहेत. काय वाटतं तुम्हाला? दॅट इज मोर डेंजरस. प्रिसाइजली ऑन टार्गेट. या क्वाड्रंटमधल्या व्यक्तीला जितक्या लवकर घरी पाठवता येईल तितक्या लवकर इमिजिएटली रिलीव्ह करावं लागेल. कारण हाय रिझल्ट देण्याच्या ओढमध्ये तो काय काय गोष्टी कॉम्प्रोमाइज करेल इन द प्रोसेस.
आणि तुमच्या बिझनेसच्या ज्या कोर व्हॅल्यूज आहेत त्या कोर व्हॅल्यूजवरतीच त्या डिस्ट्रॉय करून आघात होईल. तर अशी ही आम्ही सांगड घालतो. आणि ज्या वेळेला आमच्याकडे मग नवीन लोक येतात तर हे नॉर्मली या कुठल्या ना कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतात. अर्ली ऑन आम्ही पहिल्या त्या प्रोबेशन पिरियडमध्ये बघतो की तो जो रेड फ्लॅग आहे तो तर नाही आहे ना, की रिझल्ट्स हाय देत असताना हा माणूस इंटिग्रिटीवरती काहीतरी भयंकर कॉम्प्रोमाइजेस. कारण तिथे ना तो रोड फ्लॅग काढणं अवघड जातं, एस्पेशली ज्या वेळेला एखादा तुमच्याकडे 15 वर्ष अनुभवी माणूस येतो, 20 वर्ष अनुभवी माणूस जेव्हा तुम्ही घेता तो एका सर्टन साच्यातनं आलेला असतो. कॅरीड द बॅगेज विथ. त्याला आय एम नॉट टॉकिंग अबाउट अ फ्रेश ग्रॅज्युएट हिअर, ट्रू. ज्याला तुम्ही घडवू शकता. हा बाहेरनं एक रेडी एक सर्टन जडणघडण होऊन आलेला माणूस आहे आणि त्याच्याकडे स्किल आहे बघा, रिझल्ट्सला खूप हाय येतो. आणि कदाचित त्याला अवघडही आहे ते बदलणं बेस्ड ऑन द बॅगेज विच द पर्सन कॅरीज. तर आता याच्यामध्ये आमचं ऑब्झर्वेशन असं आहे, जसा बेलकर असतो ना तसं असतं. मेनी पीपल आर मोल्डेबल. मोल्डेबल असतात साधारणतः आमूलाग्र बदल होण्यासारखे 20% लोक असतात, समवॉट बदल होण्यासारखे 60% असतात आणि बदल अजिबात न होण्यासारखे 20% असतात. तर पहिले आम्ही हे आयडेंटिफाय करतो की तो जो लोअर साईडचा जो आहे की ह्या माणसात बदल होण्याची काही शक्यता आहे किंवा नाही, इंटरेस्टिंग. हे आम्ही पहिले चेक करतो. ते जर नसेल तर इमिजिएटली वी टेक अ कॉल. पहिल्या 3 महिन्यात तो कॉल घ्यावा लागतो. वी हॅव टू लेट गो. इंटिग्रिटीला कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. आणि मग जे फेन्स सिटर्स ज्याला म्हणतो आपण की जे बदलण्याचा त्याची गुंजाईश आहे त्यांच्यावरती वी वर्क फॉर अबाउट अ इयर बाय गिव्हिंग देम एक्झाम्पल्स व्हॉट वर्क्स व्हॉट नॉट. आणि आमचा एक्सपिरियन्स आहे की ह्याच्यातली 70-80% लोक जे आहेत ना ही छानपैकी ट्रान्सफॉर्म होतात आणि तुमच्या प्रिन्सिपल्समध्ये येऊन बसतात. आणि जी ऑफकोर्स 20% जी मोल्डेबल आहेत ती तर डेफिनेटली ती पटकन 3 महिन्यात 6 महिन्यात अडॉप्ट करून घेतात. तर असा हा कोर व्हॅल्यूज आणि त्या कोर व्हॅल्यूजला अनुसरून रिझल्ट्स प्रोड्यूस करणारे प्रोफेशनल्स हे जेव्हा आपण जोडत जातो टू ग्रो द कंपनी, तर ही सांगड आम्ही अशा पद्धतीने घालतो. ग्रेट. सो आता आर्मस्ट्रॉंगच्या गेल्या 25 वर्षातल्या काळामध्ये बऱ्यापैकी चढ उतार आले असतील आणि फर्स्ट जनरेशन आंतरप्रनर म्हणून पहिल्या पिढीचे व्यावसायिक म्हणून या सगळ्याला कसे सामोरे गेलात. आणि म्हणजे मला असं विचारायचं आहे की 300 कोटीची कंपनी उभी करणं भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही खूपच मोठी गोष्ट आहे. तर या काळात नेमकं काय कुठल्या क्वालिटीज लीडर्सनी आपल्याजवळ ठेवायला हव्यात आणि त्याच्यातनं बाहेर पडायचे मार्ग काय आहेत किंवा तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? मे बी तुम्ही एखाद दुसरा उदाहरण सांगू शकता त्याच्यातनं आपल्याला ते लक्षात येईल. एका शब्दात सांगायचं तर अभेद्य विश्वास. पण ते बोलणं सोपं आहे आणि उदाहरणं म्हणून देतो. आम्हाला रिलायन्सची ज्यावेळेला एक मोठी ऑर्डर 3.5-4 कोटीची मिळाली 2006ला, आम्ही हा प्रोएक्टिव्ह पिव्होट करायचं ठरवलं आणि रिलायन्स रिटेल त्यावेळेला नुकतंच येत होतं आणि ही ऑर्डर मिळाली आणि त्यावेळेला आमचा टर्नओव्हर हा 80 लाखाच्या आतच होता आणि एकदम 3.5-4 कोटीची ऑर्डर कशी करणार आपण. म्हणून आम्ही आता नाव घेत नाही एका बँकेकडे गेलो, आपलीच बँक, आणि त्यांना विनंती केली की आम्हाला जरा आहे ना असं ही मोठी ऑर्डर आमच्याकडे आहे आलेली, रिलायन्सने आमच्यावर विश्वास ठेवला आहे, तर आम्हाला वर्किंग कॅपिटल जर मिळालं तर बरं होईल. तर किती, तर साधारणतः 50-60 लाखाचं वर्किंग कॅपिटल हवं होतं टू एक्झिक्यूट दॅट रोटेशन. मग ते AGM होते, ते म्हणले वा वा छान छान छान. त्यांनी समजून घेतलं कुठे करताय, अच्छा सटण्यात तुमचं रोबोटिक्स आहे वगैरे, वा वा छान मस्त. तुम्ही असं करा, ते लोन ॲप्रेझर बाहेर बसलेत बावने, त्यांना भेटा आणि बघूया ते काय कसं इव्हॅल्युएशन त्यांना करायला लागेल. आणि मग आम्ही त्यांच्यासमोर जाऊन बसलो आणि त्यांनाही तेच एक्सप्लेन केलं की आम्ही आता असं असं आहे, ही ऑर्डर आहे अबाउट 50-60 लॅक्सचं आम्हाला वर्किंग कॅपिटलची गरज आहे. आम्ही ऑर्डर घेऊन बसलेलो होतो, आमच्याकडे ऑर्डर एक्झिक्यूट करायला पैसे नव्हते. आणि मग त्यांना सांगितल्यावरती ते म्हणे बरं अच्छा कुठे आहे तुमचं हे. म्हटलं सटाणा. सटाणा म्हटल्यावरती त्यांचा असा जबडा पडला खाली. सटाणा कसं शक्य आहे, त्यांचं इमिजिएट रिॲक्शन होते कसं शक्य आहे. तर म्हटलं काय म्हणजे प्रॉब्लेम काय. नाही नाही तुम्ही हे एवढं मशीन्स आणि सगळं ऑटोमेशन या गोष्टींची हे बोलताय आणि सटाण्यात हे सगळं कसं शक्य आहे. तर आम्हाला लक्षात आलं की ह्या वेगळ्या प्लॅनेटवरती जागर असतो आणि यांना आता कन्व्हिन्स कुठून करायला सुरुवात करायची. म्हणून एका वाक्यात मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं सर
आता रिलायन्स तर कन्व्हिन्स झालं आहे म्हणून 3.5 कोटीची त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली आहे. तुम्हाला एवढंच रिक्वेस्ट आहे की आम्हाला जर का तुम्ही वर्किंग कॅपिटल देणार असाल तर आम्ही डेफिनेटली तुमचे खूप आभारी राहू. पण देणार नसाल तर आत्ता सांगा, डबल आभारी राहू. कारण वेळ नाही आमच्याकडे. आणि त्यांनी असं एक 10 सेकंद विचार करून म्हटले, अवघड दिसतंय मला, नाही देऊ शकत. हरकत नाही म्हटलं. मी प्रॉमिस केलं होतं 2दा आभार मानेन, तसं मी तुमचा 2 वेळा आभारी आहे म्हटलं, एकदाच नाही. कारण तुम्ही मला आत्ता उलगडा केला आहे, 4-6 महिने फिरवून नाही सांगितलं हे सगळं. कारण दॅट इज अनदर हॅझार्ड जे एंटरप्रिनर्सला जायला लागतं. मग बँका तुम्हाला फिरवतात नुसतं आणि मग 4-6 महिने तोपर्यंत आमची ऑर्डर एक्झिक्यूट झाली असते. आणि मग आता कसं करायचं? तर आम्ही आमच्या सप्लायर्सला साथ घातली. जे काही आता ही गोष्ट 2006 सालची आहे, तर 99 ते 6 या 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये सप्लायर्समध्ये जे काही आम्ही कॉन्फिडन्स निर्माण केलेला होता तोपर्यंत त्यांना बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं की असं आहे, आमचं पायलट झालेले आहेत, रिलायन्सची हे ऑर्डर आहे आणि हे जर तुम्ही आम्हाला नॉर्मली 30 डेज क्रेडिट देतात, त्याऐवजी जर का 90 to 100 डेजचं क्रेडिट दिलं तर आम्ही व्यवस्थित टर्न अराउंड करून तुम्हाला हे पैसे तुमचे वेळोवेळी रिटर्न करू शकतो. वी वर सो हॅपी, एव्हरी सिंगल सप्लायर सपोर्टेड अस. एक अपवाद आला असं म्हणाला नाही की नाही मला नाही शक्य, तुम्ही मोठी रिस्क घेताय, मला नाही, एक म्हणाल नाही. एव्हरी सिंगल सप्लायर. काही तुरळक सप्लायर 10% असे होते की जे म्हणले की नाही आम्हाला 2 महिन्याचं व्याज द्या. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि व्याजही फार नाही, 1% महिन्याचं त्यांनी मागितलं, जे रास्त होतं. त्या काळामध्ये तसं मार्केटमध्ये 2% स्टँडर्ड होतं. त्याच्या अगेन्स्ट त्यांनी, आणि ते 10% लोक होते. 9 out of 10 म्हणले की काही नाही, तुम्ही घ्या, व्हॉल्यूम वाढतोय ना, आमचाही बिझनेस वाढतोय, हरकत नाही. सप्लायर्सला पार्टनर्स बनवून आम्ही ती मोठी ऑर्डर एक्झिक्यूट केली. हे कशामुळे? कारण अगाध विश्वास होता, आम्ही हे करणार म्हणजे करणार. बँकेने नाही सांगितलं आणि मग आम्हाला एवढा आत्मविश्वास आला ना आता की ठीक आहे, आम्हाला आजही म्हणून बँकेची गरजच नाही आम्हाला. वी डोंट नीड अ बँक टू एक्झिक्यूट. ते 3.5 कोटी आज आम्हाला ऑलमोस्ट ऑन अँड ॲव्हरेज 50 कोटी, 80 कोटी, 100 कोटीचे आमच्याकडे आता ऑर्डर्स आहेत, म्हणजे RFQs आहेत, ज्याच्यावर आम्ही काम करतो आहोत. सिंगल ऑर्डर टू द ट्यून ऑफ 50 crores, 70 crores. आणि याचं रोटेशन यू कॅन इमॅजिन. करेक्ट. वी आर स्टील अ लोन फ्री कंपनी. तर अशी जी डिफिकल्टी आयुष्यात निर्माण होते त्यातनं सोल्युशन येतं आणि त्या सोल्युशनवरतीच तुम्हाला तुमची एक बिझनेस स्ट्रॅटेजी पण इव्हॉल्व करता येते. लगेच त्याच्यातनं धडा घेऊन वेगळ्या गोष्टी. सो मला असं म्हणजे असं दिसतं एकंदरीत की तेंडुलकर म्हणतात तसं की कुठून येतं सगळं, तर ती पॅशन याला कारणीभूत असते की काही झालं तरी मी याच्यासाठीच आहे. म्हणजे तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की फाउंडिंग प्रिन्सिपल ही होती की 200 वर्ष टिकेल किमान असा बिझनेस आपण उभा करायचा आहे. तर मला वाटतं त्याच्यामध्ये तो शॉर्ट टर्मचा विचारच दिसत नाही की आपलं काय होईल आणि काही करून ती गोष्ट करायची आहे. सो मला असं वाटतं आता शेवटच्या भागात येताना कार्यक्रमाच्या मी असा एक विचारेन तुम्हाला की पुढच्या काळाचा विचार करतोय आपण, बरीच चर्चा होते सध्या भारताच्या पुढच्या 25 वर्षातल्या वाटचालीविषयी आणि तुम्ही मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षामध्ये ग्रामीण भागातलं जे औद्योगिक विश्व आहे त्याच्यामध्ये काय वेगळे प्रयोग होऊ शकतात याचा एक खूप छान म्हणजे त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे असं मी म्हणेन. कारण नॉर्मली जेव्हा ग्रामीण भागाविषयी विचार करतो तिथल्या अर्थकारणाविषयी तेव्हा कृषी तंत्रज्ञान वगैरे वगैरेच्या गोष्टी येतात, पण इथे आपण रोबोटिक्स सारख्या गोष्टी केलेल्या आहेत, सक्सेसफुली केलेल्या आहेत आणि जगभरात त्या पोचलेल्या आहेत. तर पुढच्या 25 वर्षामध्ये भारताला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पुढे जायचं असेल किंवा लीड करायचं असेल तर जे एंटरप्रेनर्स हे ऐकतायत कुठल्या अशा क्वालिटीज त्यांनी किंवा कुठल्या कॉर्पोरेट व्हॅल्यूज फॉलो करायला पाहिजे तुमच्या मते, किंवा तुम्ही काय सांगाल इन जनरल की पुढची 25 वर्ष म्हणजे आर्मस्ट्रॉंगसाठीच्याही योजना आणि एकंदरीत बाह्य जगासाठी पण त्यांनी काय करायला पाहिजे? पुढच्या 25 वर्षासाठी आर्मस्ट्रॉंगचा प्रवास, आपल्या देशाच्या इंडस्ट्रीचा प्रवास आणि एंटरप्रेन्युअर्सनी तो कसा घ्यावा याविषयी. आर्मस्ट्रॉंगच्या प्रवासाविषयी असं आहे की आत्ता हे आमचं सिल्वर ज्युबिली वर्ष आहे, त्याच्यामुळे 25 वर्ष आम्ही आत्ताच या जूनला कंप्लीट केली आणि हे वर्षच आम्ही सिल्वर ज्युबिली म्हणून सेलिब्रेट करतो आहे. आणि आम्ही सगळ्या बोर्डनी मिळून मागच्या 25 वर्षाचा रिव्ह्यू घेतला
आणि पुढची 25 वर्ष आता कशी प्लॅन करायची याच्यावरती एक आमचा विचारविनिमय झाला. आणि त्याचा सारांश असा की पुढची आर्मस्ट्रॉंग ही कुठल्या वळणावर जाईल. आणि मी आधीच म्हटलं त्याप्रमाणे नेहमीच आपल्यासमोर 2 किंवा 3 मार्ग आयुष्यात असतात की कुठला मार्ग आपल्याला निवडायचा आहे. तर आम्ही एक मार्ग निवडला आहे आणि तो मार्ग असा आहे की जो आमच्या खरं फाउंडेशनचाच मार्ग आहे. कारण आमचं फाउंडेशन ले करताना आम्ही असं ठरवलं होतं की ज्या वेळेला ही 200 वर्ष चालावी अशी आम्ही कंपनी म्हणत होतो त्यावेळेला आम्ही काही जागतिक उदाहरणं घेतली होती. ती म्हणजे सिमेन्स बॉशसारखी उदाहरणं आहेत आणि भारतामध्ये लार्सन अँड ट्युब्रोसारखी उदाहरणं आहेत जी 100 वर्ष नाही पण तरी 75-80 वर्ष आज ती कंपनी आहे. आणि पुढच्या 25 वर्षाचा जो काळ आहे हा आम्ही आर्मस्ट्रॉंगचं जे स्ट्रक्चर आहे, आता हे साधारणतः लार्सन अँड ट्युब्रोचं जसं कॉंग्लोमरेट स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला ट्रान्सफॉर्मेशनचा एक फेज आम्ही सुरू केलेला आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये त्याला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. आणि हे स्ट्रक्चर इसेन्शियली कसं आहे म्हणजे सोपं सांगायचं म्हणजे लार्सन अँड ट्युब्रो मी एक एक्झाम्पल घेतलं, उदाहरण घेतलं. पण स्ट्रक्चर कसं आहे की ज्याच्यामध्ये करिअर ऑन्टरप्रेन्युअर्स असा एक कीवर्ड आहे याच्यातला. आमच्या ह्या 700 लोकांमधले आम्ही काही करिअर ऑन्टरप्रेन्युअर्स आयडेंटिफाय केले. करिअर एक्झिक्युटिव्ह असतात ना तसे हे करिअर ऑन्टरप्रेन्युअर्स. म्हणजे टेक्निकली पाहायला गेलं तर दे आर डुईंग अ जॉब. म्हणजे जॉब म्हणजे कसं की ह्या महिन्याला त्याला सॅलरी मिळते, त्याचा एक फिक्स्ड पे आहे, त्याला एक व्हेरिएबल पे वगैरे वगैरे स्ट्रक्चर. पण यांची विचारसरणी मात्र ती जॉबची नाही आहे. यांची विचारसरणी ही ऑन्टरप्रिनरची जी असते ती आहे. आणि असे हे करिअर ऑन्टरप्रिनर्स आहेत, यांचे काही सबग्रुप्स असे एकत्र येऊन एक एक इनिशिएटिव्ह जो आहे कंपनीचा पुढचा तो पुढे लीड करतील अशा प्रकारची ही आमची संकल्पना आहे. 25 वर्षांनी आर्मस्ट्रॉंग वेअरहाऊस ऑटोमेशन रोबोटिक्समध्येच काम करत असेल का मला माहीत नाही. पण जे काम करत असेल त्यामध्ये नॉलेज हे त्याच्या मुळाशी असेल एवढं निश्चित आहे. प्रत्येक वेळेला पुढच्या 25 वर्षाची काय व्हिजन असेल हे त्या करिअर ऑन्टरप्रेन्योर्सच्या डोक्यात निश्चित असेल हे पक्का आहे. आपण ही कंपनी आपल्यानंतर 200 वर्ष टिकली पाहिजे ही भावना असणं हे त्या करिअर ऑन्टरप्रेन्योर्सच्या मनात असणं ही महत्त्वाची आहे. आणि आपला ब्रँड कधी कॉम्प्रोमाइज होणार नाही, आपलं ब्रँड नेम कधी कॉम्प्रोमाइज होणार नाही ही भावना असणं पण महत्त्वाचं आहे. गेल्या 25 वर्षात अनेक प्रसंग आले जिकडे आम्हाला जगभरातल्या अनेक कंपन्या अप्रोच झाल्या आणि त्यांनी आर्मस्ट्रॉंग आम्हाला देता का म्हणजे ॲक्वायर करता का यासाठी पाचारण केलं. इन्व्हेरिबली आमचं उत्तर होतं की आर्मस्ट्रॉंग हा ब्रँड जो आहे हा 200 वर्ष टिकण्यासाठी आहे आणि हा असा कोणीतरी टेक ओव्हर करून तो डिझॉल्व करून त्याच्यातनं ॲक्विजिशन करून पुढे जाण्यासारखं ह्यासाठी हा निर्माणच केलेला नाही आहे. आणि फायनान्शियली म्हणजे टुडे आय एम हॅपी टू स्टेट की वी आर ऑलरेडी व्हॅल्यूड ॲट मोर दॅन $100 million. But we have still taken the path of creating a conglomerate like our Larsen & Toubro, ज्याच्यामध्ये या करिअर एंटरप्रेन्युअर्स आणि करिअर एंटरप्रेन्युअर्सचा एक मूलभूत गुणधर्म म्हणजे व्हॉट एव्हर दे डू दे आर पॅशनेट अबाउट इट. आणि ह्या पॅशनमधनं ते सगळं करतात. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे मी जॉब केला त्याही काळात आणि आत्ताही ज्या वेळेला तुम्हाला वाटतं ना की मला जो पगार मिळतोय ना अरेच्छा मला हे काम करून आणि पगार पण मिळतोय त्यावेळेला समजावं की यू आर इन द राईट जॉब. पण पगारासाठी जेव्हा माणूस काम करतो ना आणि वेअरएज यू ड्रॅग अलॉंग मग तो पॅशनेट जॉब राहत नाही. लॉन्जिटिव्हिटी संपते त्याची लॉन्जिटिव्हिटी संपते. यू आर अनहॅपी. देन मग प्रत्येक गोष्ट तुम्ही फक्त त्याच्यात इव्हॅल्युएट करता की हां इतने में इतना ही होगा वगैरे असे डायलॉग्स ऐकतो मी कधी कधी. आणि ठीक आहे म्हणजे नॉट एव्हरीबडी इज दॅट वे. इतने में इतना ही मिलेगा हा फार फेमस डायलॉग आहे सगळ्या. आणि मी नॉर्मली दॅट आय अट्रिब्यूट टू ऑल द मिडिओकर पीपल की ज्यांना पण ठीक आहे म्हणजे दे डू देअर जॉब सर्टन थिंग्स दॅट्स ओके बट दे आर नॉट करिअर ऑन्टरप्रेन्युअर्स. तर हा झाला आर्मस्ट्रॉंगचा पुढच्या 25 वर्षाचा प्रवास जो आता आम्ही जस्ट किक ऑफ केला आहे. आणि त्याच्या सर्टन गोष्टी तुम्हाला पुढे दिसतीलच आणि आपण कनेक्टेड राहू तर हा प्रवास तुम्ही विटनेस करालच. आता आपण आपल्या व्हॉट आय सी अबाउट आवर नेशन आणि हे मी आता मला जे दिसतं म्हणजे मी आता एक इकॉनॉमिक टाइम्सचा एक CEOचा फोरम आहे त्याच्यावरती मी गेले 7-8 वर्ष कार्यरत आहे. दरवर्षी मी म्हटलं तसं भारतातली जी मातबर
इंडस्ट्रीतले नावं आहेत, उदाहरणार्थ नारायण मूर्ती असतील, किरण मुजुमदार, शॉ, आनंद महिंद्रा आहेत, अशा अशा व्यक्तींना वर्षातून एकदा भेटण्याचा मला योग असतो. आणि ह्यांच्याकडनं मग जे ऐकायला शिकायला मिळतं तो एक भाग आहे. ग्लोबल बिझनेस समिट्स मी अटेंड करत असतो. दरवर्षी किमान एक आठवडा माझं IIM किंवा ISB किंवा NCEADला स्वतःचं मी अपग्रेडेशन करतो. आणि हे जे सगळं मी करतो, आणि ऑफकोर्स साधारणतः वर्षातले 120 ते 180 दिवस मी भारताबाहेर प्रवासही करतो. आणि प्रवास हा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी करतो. आय एम नॉट ट्राईंग टू प्रिटेंड की मोठा बिझी बिझनेसमॅन म्हणून मी जगभर फिरतो वगैरे असं मला म्हणायचं नाही. मी शिकण्यासाठी प्रवास करतो. या सगळ्यातनं जे मला निचोड दिसतोय तो असा की भारताच्या पुढच्या 25 वर्षामध्ये एक मूलभूत महत्त्वाची गोष्ट क्रिटिकल मला अशी दिसते, ती म्हणजे पॉलिटिकल स्टॅबिलिटी. 2014 साली एक अशी वेळ आली होती आमच्यावर की त्याच्या आधीची 4 वर्ष ही इतकी वाईट होती, इतकी स्लगिश आणि इतकी, म्हणजे मी कुठल्याही पक्षाचा नाही बाय द वे, मला कुठल्याही पार्टीशी काही मतलब नाही आहे, पण मी एक 25 वर्ष बिझनेस रन केलेला माणूस या नात्याने बोलतोय की आम्ही 14 जानेवारीत असं ठरवलं होतं की जर यावेळेला काही केंद्रात बदल झाला नाही, आपल्याला भारताबाहेर काहीतरी सुरू करावं लागेल. पण त्यावेळेला बदल झाला. हे जे गव्हर्नमेंट मोदींचं त्यावेळेला तिथे आलं. आणि परत मी सांगतोय, मला कुठल्याही पॉलिटिकल अँगल याच्यात आणायचा नाही आहे, पण डेफिनेटली आधीपेक्षा पुष्कळ पॉझिटिव्ह अशा गोष्टी बिझनेस रिलेटेड गव्हर्नमेंटने केल्या. पुष्कळ गोष्टी सिम्प्लिफाय केल्या. पुष्कळ जे बाबू लोकांचा कंट्रोल होता सिस्टीम्सवरचा तो कमी झाला. लायसन्स गोष्टी पुष्कळ कमी झाल्या वगैरे वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय थिंक मोदी हॅज बीन द बिगेस्ट मार्केटियर. आणि ग्राउंडवर्क तर जे झालंय ते झालंय, आणि जेवढं बोललंय कधी तेवढं नाही झालंय, पण कमीत कमी जे एक जी व्हिजन क्रिएट करणं असतं, तुम्हाला लोकांमध्ये कम्युनिकेट करणं असतं, तर त्याच्याने एक जे वातावरण निर्मिती करून देण्यात आलेली आहे, तर त्याच्याने पीपल आर मोटिवेटेड टू डू थिंग्स. ऑन्टरप्रिनर स्पिरिट त्यांनी बऱ्यापैकी जागवलं. त्याला आपण ज्याला राजाश्रय म्हणतो ना, नाहीतर भारतामध्ये इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे चोर, ही ट्रॅडिशनल सोशल इकॉनॉमी पॅटर्ननी केलेली व्याख्या. मग तुम्ही काहीही करा, पण तुमच्या हातनं जर एखादं काही चुकीचं घडलं, इनॲडव्हर्टंटली नकळत काही घडलं, तर लगेच सगळे लोक येणार की बघा इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे चोर. म्हणजे कायद्यामध्ये 27 प्रकार आहेत की ज्याच्याने एंटरप्रेन्योर कैदेत जाऊ शकतो. हे मला एका मध्ये मी एक कॉन्फरन्स अटेंड केली होती, त्याच्यामध्ये कोणीतरी सांगितलं होतं की 27 प्रकारे तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. ब्रिटिश काळातलं एक टुकार लॉ आहे की जर 50 मीटरवरती जर का थुंकदाणी नसेल शॉप फ्लोअरला, तरी तुमच्यावरती तो फॅक्टरी इन्स्पेक्टर गुन्हा दाखल करू शकतो. इसवी सन 1800 काहीतरी सालातला हा म्हणजे दीज आर फनी लॉज. आणि अशा टाईपच्या विचित्र लॉजमध्ये तुम्हाला कोणी कधी येऊन काही हे करू शकतं. पण इंडस्ट्रियलिस्टकडे असा बघण्याचा दृष्टिकोन की हा इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे चोर पासून तर इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे नेशन बिल्डर्स असू शकतात. म्हणजे त्यात अजूनही अदानी अंबानी ह्याचं ते कॉन्ट्रोवर्सीज आहेत, मला त्याच्यात जायचं नाही आहे. पण लेट अस लुक ॲट द स्टार्टअप इकोसिस्टम. आज भारतामध्ये जगातल्या हायेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम आपल्याकडे तयार झालेली आहे. वन ऑफ द हायेस्ट नंबर ऑफ स्टार्टअप्स, नंबर ऑफ युनिकॉर्न्स दोन्ही पाहता. हे डेफिनेटली जे काही पेरलं गेलं 14, 15, 16 सालापासून जे आम्ही बघतो त्याच्यातनं हे उगवलेलं आहे. आपल्या यंग ऑन्टरप्रिन्युअर्सला आणि इनफॅक्ट अख्ख्या यंग जनरेशनला मला हे सांगावं असं वाटतं. आणि यंग जनरेशन म्हणजे काय, आत्ता मी एक स्टॅटिस्टिक्स वाचत होतो, भारताचं 65% पॉप्युलेशन हे वयवर्ष 35च्या आतलं आहे. म्हणजे आय एम एन आउटलायर ऑलरेडी. आणि 65% पॉप्युलेशन जर हे 35 वयाच्या आतलं असेल, तर आपण ह्यांच्या भवितव्याची गोष्ट करतोय 25 वर्ष आजपासून पुढे, म्हणजे ह्यांच्या रिटायरमेंटच्या एजची गोष्ट करतोय. मग या लोकांनी आपल्या रिटायरमेंट जर का चांगलं व्हायचं असेल किंवा आपल्याला आयुष्य छान जगायचं असेल, तर पहिल्यांदा इलेक्शनसारख्या गोष्टीविषयी उदासीन न राहता जाऊन वोट केलं पाहिजे. मागच्या आत्ता इलेक्शन्सला आपण पाहिलं की मेजॉरिटी ऑफ दिस यंग पॉप्युलेशन हॅज नॉट वोटेड. आणि त्याच्यामुळे
तुम्हाला सत्ता कोणाच्या हातात द्यायची ती द्या, पण ही अशी त्रिशंकू सत्ता देणं, बरोबर. याच्याने पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी तयार होते आणि पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी झाली की बिझनेस इन्स्टॅबिलिटी अपरिहार्य आहे. तर त्याच्यामुळे पुढच्या 25 वर्षामध्ये यंग जनरेशनला पहिला सल्ला माझा म्हणजे हा कम्प्लिटली नॉन बिझनेस सल्ला आहे. करेक्ट. पण आता महाराष्ट्राचे इलेक्शन्स तोंडावर आहेत. हो. जे काय असेल मला तुम्हाला बाकी इन्फ्लुएन्स काहीच करायचं नाही, पण वोटिंगला जा. हो. इफ यू डोंट वोट देन यू आर डूम्ड. राईट. तुमची पुढची 25 वर्ष तुम्ही खराब करणार आहात आणि 25 वर्षात 5च वेळा चान्स मिळणार आहे हो. वोट करायचा. असं नाही की तुम्हाला 25 वेळा चान्स मिळणार आहे, 5च वेळा चान्स मिळणार आहे. ते जाऊन वोट करा. आता पुढचा प्रश्न आहे की वोट करत असताना मग तुम्हाला एक चांगलं वातावरण कोण देऊ शकेल वगैरे वगैरे या गोष्टी तुम्ही करा. तर आपल्या देशाच्या आता सगळ्या ह्या बिझनेस इकोसिस्टममध्ये मला असं दिसतं आहे की गेल्या 3-4 वर्षांमध्ये आपल्याकडे थोडंसं स्लोडाऊन आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला आपल्याकडे अपवर्ड स्विंग डेफिनेटली आहे, पण इंडस्ट्री त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जर म्हटलं तर ते इट इज नॉट ग्रोईंग ॲट अ पेस ऑफ लाईक 10%, 15% असं नाही आहे. करेक्ट. त्याच्या कंपॅरिझनमध्ये स्लोडाऊन आहे. जगाच्या दृष्टीने अजूनही तो ग्रोथ रेट चांगला आहे. पण ह्या सगळ्यामध्ये जर का आपण ओव्हरऑल 25 वर्षाचा कालावधी पाहिला आणि जर आपल्या पॉलिटिकल सिस्टीमनी आपला ग्रोथ रेट हा 7% मेंटेन करण्याचा प्रयत्न ठेवला किंवा केला तर डेफिनेटली वी विल बी द थर्ड बिगेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड in the next maybe 7-8 years. म्हणजे बाय 2030 विल बी द थर्ड बिगेस्ट इकॉनॉमी आणि मग तिथे राहू. फर्स्ट आणि सेकंड अजून खूपच दूर आहे, तिथे पोहोचायला अजून आपल्याला खूपच वेळ आहे. पण थर्ड बिगेस्ट इकॉनॉमी आपण झालेलो असू आणि त्या अनुषंगाने मग आपण गेल्या साधारण 10 वर्षात जर ट्रान्सफॉर्मेशन्स पाहिलीत तर जवळपास 40 ते 45 करोड लोक हे रफली लोअर मिडल क्लास किंवा जस्ट अबाव पॉवर्टी लाईनवरनं हे हायर मिडल क्लासमध्ये ट्रान्सफॉर्म झालेत गेल्या 10 वर्षात. पण अजूनही 90 करोड लोक हे खालीच आहेत अजून. म्हणजे अजूनही यांचं पर कॅपिटा इन्कम हे $1,500 ज्याला म्हणतात त्या रेंजमधलं आहे. पुढच्या 10 वर्षात जर का यातली 50 करोड लोक आणखी जर का अप्पर मिडल क्लासमध्ये जर का ट्रान्सफॉर्म झाली तर या देशाचं सरसकट साधारणतः 90 कोटी पॉप्युलेशन हे अप्पर मिडल क्लास म्हणजे ईस्टर्न युरोप ज्याला म्हणता येईल. दरडोई $10,000 ते $12,000 पर ॲनमचं उत्पन्न या रेंजमध्ये जातं. आणि देन अख्ख्या युरोपचंच पॉप्युलेशन आज 70 कोटीचं आहे की जे भारतामध्ये 90 कोटीचं असेल विथ अ पर्चेसिंग कॅपॅसिटी ऑफ ईस्टर्न युरोप, नॉट वेस्टर्न युरोप बट ईस्टर्न युरोप. त्या दृष्टिकोनातनं आपल्या देशाचं महत्त्व जगभरात हे आणखी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. सो आय थिंक दॅट इज वॉट द फ्युचर लाईज फॉर आवर कंट्री. बट आय मस्ट से दिस फ्युचर इज डेफिनेटली इन द हँड्स ऑफ दिस यंग जनरेशन. यांनी जर का दुर्दैवाने जाती पाती धर्म बघून जर का वोटिंग्स केलीत तर पुढे काही खरं नाही. यांनी जर का प्रगतीला फक्त वोट दिलं आणि जो त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्या रिजनची प्रगती करून देण्यात त्यांना कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तर ऑटोमॅटिकली द पॉलिटिशियन्स विल स्टार्ट टॉकिंग ऑफ ग्रोथ. द पॉलिटिशियन्स विल स्टार्ट टॉकिंग ऑफ बेटरमेंट ऑफ लाईफ. आपल्याकडे पॉलिटिक्स जे चालतंय हे लोकांना जे आवडतंय त्यानुसारच पॉलिटिक्स चालतंय. इट्स नॉट व्हाईस वर्सा. यथा राजा तथा प्रजा. आणि डेमोक्रेसीमध्ये खरं म्हणजे जो राजा आहे म्हणजे ज्याला आपण राजा म्हणतो तो खरं तर प्रजा हीच राजा आहे, कारण दॅट इज डेमोक्रेसी. सो आत्ताचं जे आपलं भारताचं जे काही सिच्युएशन आपण बघतो त्या पॉलिटिशियन्सला दोष देण्यात काहीच अर्थ नाही आहे. हा सगळा दोष आपल्यावरतीच आहे, कारण वी इलेक्ट देम. आणि म्हणून आय वुड से दॅट प्लीज वोट रिस्पॉन्सिबली. इट माइट साऊंड लाईक एन इलेक्शन पेज बट इट इज नॉट. इट इज जेन्युइनली कनेक्टेड टू युअर क्वेश्चन की पुढच्या 25 वर्षाचा रनवे आपला कसा असणार आहे. इट विल ऑल डिपेंड ऑन व्हॉट सॉर्ट ऑफ पॉलिटिकल पेस्ट ज्याला म्हणतात, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजिकल अँड सोशल, या 4 ज्या फंडामेंटल गोष्टी आहेत ह्या ॲज अ नेशन आपण कशा ठेवतो, कशा मेंटेन करतो त्यावरती पुढची 25 वर्ष अवलंबून आहेत. मी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला एका गेस्टला विनंती करतो पुस्तकाविषयी, पण यावेळेला मीच सांगतो. मला
आत्ता मी जेवढ्या गप्पा मारल्या सर तुमच्याशी, त्याच्यातनं बिल्ड टू लास्ट नावाचं पुस्तक आहे, त्यातल्या फाउंडिंग प्रिन्सिपल्सविषयी बरेच ठिकाणी बोललं जातं. तर मला वाटतं आर्मस्ट्रॉंगच्या फाउंडिंग प्रिन्सिपल ह्या बिल्ड टू लास्ट च्या तत्वावर आधारित आहेत. आणि त्या दृष्टीने पुढे तशीच आर्मस्ट्रॉंगची भरभराट हो. आणि आज तुम्ही इथे आम्हाला वेळ दिलात आणि आम्हाला फॅक्टरी बघायची संधी दिलीत, याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.